नमस्कार, मी तुषार शेट्टी. आपण पाहता महाराष्ट्र जीवन न्यूज. लातूर महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. लातूर महानगरपालिकेचा प्रचार सुरू झालेला आहे. या प्रचारामध्ये जे विरोधी पक्ष आहेत ते एकमेकावर चिकटपेक करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज प्रभाग 14 मध्ये कुमारी रेणुका शिंदे, संतोष मारुतराव नरवटे, दीपाली हविले व गणेश एस.आर. देशमुख हे उमदे उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. नेमकं कोणत्या समस्या घेऊन हे रिंगणामध्ये उतरलेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर, कोणत्या समस्या या प्रभागामधल्या घेऊन आपण जनतेच्या पुढे आलात? या प्रभागामध्ये बऱ्याच काही समस्या आहेत. म्हणजे गटर, रस्ते, नाली, बरेच प्रश्न आहेत. आम्ही विकासाच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. या ठिकाणी नालीचा प्रश्न आहे, नाल्या तुंबलेल्या आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्ते, अंगणवाडीचा प्रश्न आहे, मुलांसाठी अंगणवाड्या नाही आहेत, त्यासुद्धा आणायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे रोजगारसुद्धा जसं लोकांना मिळेल त्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि बऱ्याच ठिकाणी असे खूप काही झालेले आहेत. म्हणजे योजना जे झाल्या आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेजचे कामं झालेले आहेत, त्याच्यामुळे रस्ते सगळे डिस्टर्ब झालेले आहेत, ते सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि गॅस पाईपलाईनसुद्धा या भागामध्ये घरोघरी कसं देता येईल ते सुद्धा आम्ही बघणार आहोत. आणि बरेच असे प्रश्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता एक जाहीरनामा होईल, त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न मांडले जातील आणि ते करण्याचा पुरेपूर आम्ही चारही उमेदवार करण्याचा प्रयत्न करू. पण महापालिकेवर आपली सत्ता असताना सुद्धा कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याचबरोबर ड्रेनेज लाईनचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं की लोकांचे हाल झाले, पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं. तर आता काय अजेंडा तुम्ही घेऊन उतरला? बघा, सत्ता जी आपल्याला माहिती आहे की प्रशासक होतं, 3.5 वर्ष झालं इलेक्शन झाले नाहीत. प्रशासक होतं आणि प्रशासक कोण चालवतं आपल्याला माहिती आहे, सरकार कुणाचं आपल्याला माहिती आहे. परंतु आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या लोकांना त्यांनी जागोजागी गल्ली बोलामुळे जाऊन लोकांचे प्रश्न ते चेक करून तलाट्यांकडून काम करून घेऊन त्यांना 10,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि जे काही चाललं आहे काँग्रेसच्याच आधिपत्याखाली लातूरमध्येच विकास झालेला आहे. बाकी मला वाटत नाही की भाजपचे लोक काही इथं बघा, प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण आहोत, भाजपचे 3 नगरसेवक होते, ते दिसले नाहीत. आणि जे होते ते काँग्रेसमध्ये होते म्हणून काम झालं. जे काही झालं ते काँग्रेसमुळे झाले. आणि आता काय झालंय, जे उमेदवार होते भाजपचे तेच परत नव्यानं परत एकदा थांबलेले आहेत. आणि लोकांनी त्यांची जागा, आता ही जी गर्दी आहे ही गर्दी 15 तारखेला मतदानाच्या रूपातून ह्या भाजपच्या या उमेदवारांना जागा दाखवतील आणि काँग्रेसचे 4चे 4 सीट आमचे या ठिकाणी बहुमताने विजय होतील आणि काँग्रेसचा झेंडा महानगरपालिकेत होईल. शेवटचा प्रश्न घेतो. विरोधक म्हणतात की काय म्हणते लातूर, काय म्हणते लातूर. विरोधकापर्यंत कदाचित या लातूरकरांच्या वेदना ज्या आहेत त्या पोहोचल्यात. आपल्याकडे कुठल्या लातूरकरांच्या वेदना पोहोचल्यात का? काँग्रेस लातूरकर फक्त आता म्हणतात की फक्त आणि फक्त काँग्रेस, महापौर पण काँग्रेसचाच आणि इथं विकास पण काँग्रेसच करतं हे म्हणतंय लातूर. नक्कीच तर काँग्रेस फक्त विकास म्हणत आहे आणि काँग्रेसला विकास पाहिजे, विकासाचं राजकारण केलं जातं. आणि इथं येणाऱ्या काळामध्ये आमची ही जी गर्दी आहे ती मतदान रूपामध्ये आम्ही दाखवून देऊ असा एक ठाम विश्वास इथं गणेश एस.आर. देशमुख जे काँग्रेसचे प्रभाग 14 मध्ये उमेदवार आहेत त्यांनी दाखवला आहे. कॅमेरामॅन अजय कांबळेसह मी तुषार शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, प्रभाग 14, लातूर.